फ्रेंड्स, हाउ आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. आज करून पाहूयात रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी. तर अंडा करी आपण घरी बनवतो ती अगदी डिफरंट असते. जरी आपल्याला वाटत असेल की कितीही प्रयत्न केला तरी ती रेस्टॉरंट स्टाईल बनत नाही, तर ती का बनत नाही ते आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे आहेत 6 to 7 बिग गार्लिक क्लोव्स. हे डबल क्वांटिटीमध्ये इंडियन गार्लिक असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे आहेत 6 कॅशू नट्स. हे आहेत 6 to 7 रेड चिलीज, 2 मीडियम साईज ऑनियन्स आणि 1 मूठ होईल एवढी कोथिंबीरचे देठ आहेत. हे दिस इज 1 टमॅटो, बिग साईज टमॅटो, अँड दिस इज कॅप्सिकम. तर आता पुढे काय करायचं आहे पाहूयात. सगळ्यात पहिले तर अंडा करी करायची, रेस्टॉरंट स्टाईल तीही. म्हणून झटपट व्हावी म्हणून मी कुकरला 2 शिट्या घेऊन हे अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण पील करून झाले आहेत एग्स. आता पाहूयात. एग्सला पोर्टनी तुम्ही कोर्स करून घेऊ शकता किंवा सुईनी कट्स मारून घेऊ शकता. हा व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, ते पुढे सांगेन तुम्हाला का इम्पॉर्टंट आहे. सेम पद्धतीने आता आपण कांदा आणि टोमॅटो ही चॉप करून घेणार आहोत. शिवाय गार्लिकही चॉप करून घ्यायचं आहे. सीड्स असतील तर सीड्स काढून टाकायचे. अशा पद्धतीने आपण टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. ऑनियनही चॉप करून घेऊयात. टाइम सर्व हाफ पार्ट करायचा. त्यानंतर गार्लिक मी 7 ते 8 क्लोव्स घेतलेले आहे. तसंच जिंजरही 1.5 इंच घेतलेला आहे. हे यासाठी चॉप करून घेते मी कारण की हे चायनीज जिंजर आणि गार्लिक आहे आणि खूप मोठे मोठे असतात आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड व्हायला हेल्प होतच नाही जनरली. तसेच डिफिकल्ट. दिस इज गार्लिक अँड जिंजर अँड दिस इज कोरिएंडर. कोरिएंडरही चॉप करून घेऊया. अगदी फाईन चॉप करायची वगैरे गरज नाही आहे. अँड दीज आर रेड चिलीज. या बेल पेपरचा वापर आपण पुढील रेसिपीमध्ये करणार आहोत. पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण सरसो का तेल वापरणार आहोत. सरसो का तेल म्हणजे मोहरीचं तेल असतं आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं म्हटलं मोहरीचं तेल मस्ट. टाकतात क्षणी याचा मोहरीचा जो फ्लेवर आहे, वास जो आहे तो खूप स्ट्रॉंग येतो. त्यासाठी हे तेल थोडंसं बर्न करून घ्यायचं असतं. धुवा येताना दिसतोय. गॅसची फ्लेम लो करायची किंवा ऑफ करून घ्या. यातच आता आपण चॉप करून घेतलेला कांदा, गार्लिक, जिंजर टाकून घेणार आहोत. परतून घ्यायचा व्यवस्थित. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाल्यावर आपण ह्या रेड चिलीज लगेच टाकून घेणार आहोत. रेड चिलीज आपल्या याच्यामध्ये अशासाठी वापरायची की रेड चिली पावडर, कश्मीरी रेड चिली पावडर आपण वापरतो, त्याचा फ्लेवर वेगळा असतो आणि आपण ह्या ज्या रेड चिली डायरेक्ट वापरत आहोत त्याही शिजून जो फ्लेवर आपल्या भाजीमध्ये येणार आहे तो अतिशय डिफरंट असणार आहे. तर त्यासाठी ह्या रेड चिलीज वापरायच्या आहेत, जेणेकरून प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल जी टेस्ट असते ती आपल्या या डिशला येणार आहे. कांदा थोडा सॉफ्ट आणि लालसर झालेला आहे. त्याच्यासोबतच टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आणि कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी याच्यात 1/2 टेबलस्पून सॉल्ट टाकून घ्यायचं. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. घाई करायची नाही आहे, अगदी मंद याच्यावर सावकाश शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो अगदी मशी होईपर्यंत म्हणजे अगदी सॉफ्ट जॅमसारखी क्रीमी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता हे कोरिएंडर जे आहे ते टाकून घेऊया. सरसोचा ऑइल एवढा सुगंध येतो आहे ह्याला, असं वाटतं की जेवण करून घ्यावं आता टाकताना.
जरी ते पूर्ण रेडी नाही डिश. हां हां हां, काय परफेक्टली आपलं शिजलेलं आहे. सगळं टमॅटो हे अगदी मस्त मॅश झालेले आहेत. आता हे काढून घेऊया, गॅस बंद करूया. सेम पॅन, अगेन ॲडेड मस्टर्ड ऑइल 1 स्पून होईल एवढं आहे. थोडा धूर येऊ द्यायचा आहे. धूर लागलेला आहे. आल्याशिवाय खराब फ्लेवर एन्हान्स होत नाही. त्याच्यातच रेड चिली पावडर 1 स्पून मी टाकून घेते. जळू द्यायची नाही आहे. सोबतच जे एग्ज आपण कोट करून घेतलेलं आहे ते टाकते. सगळीकडून कोट होतील असे परतून घ्यायचे. एग्स फ्राय होईपर्यंत कॉफी घेऊया. इंडियामध्ये मोस्ट प्रॉबरली भरपूर ब्रँड्स मिळतात कॉफीचे. स्पेशली ब्रू कॉफी ही सगळ्यांची ओळखीची आहे, पण तीच कॉफी ओमानमध्ये खूप महाग मिळते. कॉफी ही कॉफी असते, म्हणून मी इकडे हा ब्रँड आणला कॉफीचा, क्लासनो रिच. अगदी माइल्ड कॉफी आहे, थोडंसं सुद्धा बिटरनेस नाही आहे ह्याच्यामध्ये. तो ज्यांना बिटर कॉफी आवडत नाही त्यांनी नक्की ट्राय करून पहा, जर इंडियात मिळत असेल तर. एक व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता काढून घेऊया. सेम पॅनमध्ये मसाला जळू नये म्हणून मी पुन्हा एकदा 2 टेबलस्पून होते एवढं सरसोचं तेल टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. तोपर्यंत मी आता ग्राइंड करून घेते. आपला मसाला थंड झाला आहे. अंड्याला मग अशी फोर्कनी आपण पोर्स करून घेतले होते. ते का केले होते माहिती आहे? जर अंडं अख्खंच ऑइलमध्ये डायरेक्ट फ्राय करायला टाकलं तर ते पोर्स नसतील तर ते ब्लास्ट होतं आणि सगळीकडे स्प्रेड होतं. तर आता हे तेल टाकून घेतलेलं आहे. याचा धुवा येऊ द्यायचा आधी. धुवा यायला लागलेला आहे. आता हे बेल पेपर आहे, कट करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. मस्टर्ड ऑइलमध्ये हे सॉटे केलेले बेल पेपर परफेक्टली रेस्टॉरंटची टेस्ट आपल्या भाजीला आज देणार आहे. जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे ऑइलमध्ये. आता आपण हे तयार केलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया. मस्त असं सरसोचा आणि कॅशनटचा नटी असा फ्लेवर आपल्या भाजीला आज येणार आहे. आणि सुगंध तर इतका सुवासिक आहे, अगदी मस्त, रेस्टॉरंटला गेल्यासारखं वाटतंय. ऑइल रिलीज होईपर्यंत परतून घेऊया. वाटण आपलं शिजतं आहे. सोबतच रेड चिली पावडर ॲड करून घेऊया. 1 फुल स्पून रेड चिली पावडर, 1 फुल स्पून धना पावडर, 1/4 स्पून एवढी टर्मरिक पावडर. रेग्युलर मसाला तुम्हाला ॲड करायचा असेल तर करू शकता. हा 1 फुल स्पून रेग्युलर मसाला मिक्स करून घेऊया. सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. परतून घेऊया. सोबतच हे परतून घेते. एग्स टाकून घ्यायचे. रेस्टॉरंटसाठी कुठली तेलाची चरबी वगैरे नाही, नको आहे आपल्याला, कारण आपण हे घरी बनवतो. आणि हे ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला ॲज पर रिक्वायरमेंट ऑइल आपण यूज करू शकतो. जास्त ऑइलीही नाही करायचं आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी ॲड करून घेऊया. ज्या मिक्सरने मी वाटण करून घेतलं होतं त्या मिक्सरमधलं हे पाणी ॲड करते. 1/2 कप वॉटर ॲडेड. मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे. हां हां, काय सुवास आहे. मस्त अशी आपली अंडा करी रेस्टॉरंट स्टाईल तयार आहे. कोरिएंडर स्प्रिंकल करून सर्व करून घेऊयात. बिफोर सर्विंग जस्ट ॲड पिंच ऑफ कसुरी मेथी. ही आपल्या करीला टेस्ट एन्हान्स करेल आणि खूप मस्त फ्लेवर येईल याला. ॲट द लास्ट मोमेंट ऑफ सर्विंग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी हे सॉल्टी वॉटर मी ॲड करत आहे. तुम्हाला आठवत असेल फक्त कांदा परतताना आपण ऑइल सॉल्ट ॲड केलं होतं 1/2 स्पून. आता पुन्हा लास्ट मोमेंटला सर्व करताना फक्त ऑइल ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. दिस इज आवर एग करी रेस्टॉरंट स्टाईल तयार. वाफ घेऊया. इट्स अ सर्विंग टाईम. सो अतिशय टेस्टी डिलिशियस अशी आपली एग करी तयार आहे. रेस्टॉरंट स्टाईल एग करी. लेट अस सर्व.
रेस्टॉरंट स्टाईल एग करीचा फ्रॅग्रन्स इतका अप्रतिम आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.